रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। जरासुद्धा तेलाचा वापर न करता दिवसभर एनर्जी टिकवणारा आज आपण मस्त चटपटीत असा चण्याचा चाट तयार करणार आहोत। चाट तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ले असतील, पण अशा पद्धतीने तुम्ही हा चण्याचा चाट खाल्लात ना, दिवसभर तुम्हाला थकवा जाणवणार नाही। आणि उन्हाळ्यातसुद्धा हा स्पेशल चाट आपण वेगळ्या पद्धतीने हा तयार केलेला आहे। दही घालून मस्त थंडगार असा आपण हा चाट केला आहे, त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी मस्त थंडगार चाट करण्यासाठी इथे मी चणे उकडून घेतलेले आहेत। सुरुवातीला चणे आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत। दुसऱ्या दिवशी स्वच्छ पाण्याने धुवून कुकरला आपल्याला 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत। चणे उकडताना त्यामध्ये आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे, म्हणजे वेगळं मीठ घालायची आपल्याला गरज लागत नाही। लागलं तर आपण याच्यामध्ये वापरू शकतो। आता यामध्ये इथे मी उकडून घेतलेले चणे घातलेले आहेत आणि त्यानंतर बारीक कट करून इथे मी काकडी घेतलेली आहे। तर अर्धी काकडी इथे मी बारीक कट केलेली आहे ती घेतलेली आहे। एक कांदा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक टोमॅटो अगदी बारीक कट करून घालायचा आहे। तर सगळं साहित्य छान बारीक कट करून घातलं ना, तर ते चवीला मस्त एकदम चाट एकदम हा छान लागतो खाताना। आणि त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। तर इथे मी जिरा पावडर घेतलेली आहे अर्धा छोटा चमचा। त्याचबरोबर आपल्याला चाट मसाला घालायचा आहे अर्धा छोटा चमचा। चाट मसाल्यामुळे हा चाट आणखीनच खायला खूप छान लागतो, त्यामुळे चाट मसाला आवर्जून घाला। आणि त्याचबरोबर आपल्याला थोडंसं लाल तिखट मसाला घालायचा आहे। थोडंसं याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। आपण मीठ याआधी चण्यामध्ये सुद्धा घातलं होतं, त्यामुळे चण्यामध्ये घातलेलं असेल तुम्ही मीठ, तर तुम्ही वरून थोडंसं मीठ घातलं ना तरी देखील चालेल। आणि यामध्ये आपल्याला आता काळं मीठ घालायचं आहे। काळं मीठ थोडंसं घातलं ना तर चण्यामध्ये ना खाताना खूप छान लागतं। साधं मीठ आणि काळं मीठ हे दोन्हीही मीठ मी याच्यामध्ये घातलेले आहेत। पुन्हा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स केल्यानंतर छान मसाले याच्यामध्ये छान कोट होतात, त्यामुळे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला फेटलेलं दही घालायचं आहे। तर आता आपण उन्हाळा असेल तर आपण वेगवेगळे रेसिपी करतच असतो, थंडगार तर पेतच असतो, पण अशा पद्धतीने तुम्ही हा थंडगार चाट करून खाल्लात ना, तर दिवसभर तुमची एनर्जी तर टिकून राहील, पण दिवसाची सुरुवात पण खूप छान होईल। आता इथे मी 1 वाटी फेटलेलं दही घातलेलं आहे। दही आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे, त्यामध्ये एकदम मस्त एकदम क्रीमी टेक्स्चरमध्ये हे दही येतं आणि खातानासुद्धा हे चाट लय भारी लागतं। वरून आपल्याला इथे बारीक शेव घातलेली आहे। तुमच्याकडचं जाड भुजिया वगैरे असेल ना, तर तुम्ही ते घातलं ना तरी देखील चालेल। इथे मी बारीक शेव होती, त्यामुळे मी इथे बारीक शेव घातलेली आहे। भुजियासुद्धा या चाटमध्ये खूप छान लागते। आणि वरून आपल्याला पुन्हा सगळे छोटे छोटे मसाले घालायचे आहेत, जसं की जिरा पावडर, चाट मसाला घालायचा आहे, वरून लाल तिखट मसाला घालायचा आहे। अर्धी वाटी इथे मी डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत। डाळिंबाचे दाणे घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर असतील तर मी नक्की चाटवरती घाला, ते खाताना खूप मस्त लागतात, त्यामुळे जर असतील तर नक्की घाला। आता हे सगळं साहित्य आपलं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी चाट आपला इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे। अगदी थंडगार खाण्यासाठी हा मस्त लागतो चाट। एकदा तरी ना ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना आवडेल, इतकी भारी लागते। चण्यापासून केलेली आहे, शिवाय ती हेल्दीसुद्धा आहे। आता तुम्हाला हे चणे वापरायचे नसते तर तुम्ही याऐवजी काबुली चणेसुद्धा वापरू शकता। उन्हाळा सुरू झाला की माझ्या घरी तर हमखास हा चणा चाट केला जातो। ज्यावेळेस मी चणे भाजीसाठी करते ना, त्याच वेळेला ना मी थोडे जास्तीचे भिजवते, म्हणजे हा चणा चाटसुद्धा आपल्याला करता येतो। आणि सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा मी हा चणा चाट सगळ्यांना देते, त्यामुळे एकदम भारी लागतो आणि सगळ्यांनासुद्धा हे खूप आवडतो। अगदी भरपूर एनर्जीवाला हा चणा चाट ना तुम्ही नक्की करून बघा। आणि तुम्हाला ना ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।